इथे गोलंदाज खऱ्या अर्थाने गोलंदाजाने ते मॅच जिंकून दिले. चला मॅच आपण दुसरे पाहतोय जेथे आई गावदेवी स्पोर्ट्स कांदली 11 त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स गोंदाडे. या दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती निखिल पस्ते आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. तर त्या समोर आपण पाहिलं तर बॅटर आपण कपिल आहेत आणि त्या सोबत्यावर पाहतो अक्षय आलेत. हे दोन बॅटर आपण पाहतोय. कल्पेश आहेत आणि अक्षय ही जोडी आपण पाहतोय सायकवरती. चला मॅच सुरू करा. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल आलाय पंचाचा. मॅच इथे सुरू केली जाईल. पहिला चेंडू पहा वेगाने टाकला होता. चेंडूला फोर्स केलं टॅप केलं चेंडूला. चेंडू चालला आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चेंडूत आपण पाहिली आहे. शुभारंभ झालाय डावाचा आणि या इनिंगचा आपण पाहतोय शुभारंभ झालाय. निखिल पस्ते सध्या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहे. आई गावदेवी 11 कांदली संघ आपण पाहतोय. फटका मात्र अगदी दमदार आहे. जास्त उंची गाठले क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. पकडली जाईल झेल आणि होईल फलंदाचा समाप्त खेळ. छोटू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. प्रतीक होते छोटू त्याकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अफलातून झेल टिपली आणि फलंदाजाला अक्षय याला मात्र डगआउट जास्त पाठवलं गेलंय. नवीन बॅटर सध्या एंटर झालाय. कपिल आलाय. अतिशय चांगला ताकदवान खेळाडू आहे कपिल आणि तिसरा क्रमांकावरती त्याला प्रमोट केले गेले. इथे आपण पाहिले तर 2 धावा सध्या लागल्या गेल्यात. विकेट देखील गमावली गेली. अक्षय बाद झाले. आल्याला मात्र 8व्या बॅटने फटका खेचून मारला. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये. तिथे चेंडूला ग्लास करायचा चेंडू झालाय 1 बाउन्स अखेर. चेंडू झाला फरार आणि चेंडू झाला फरार सीमा पार. चौकार. आपल्याला पाहायला मिळेल युव्ही स्पोर्ट्स नारे आणि त्याच्या विपक्षामध्ये आनंदनगर पडघा असं 2 संघांमध्ये पुढची मॅच. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तिथे अगदी ग्लान्स करायचा क्षेत्ररक्षक धावत पोहोचले चेंडू पर्यंत. तिथे चेंडू अडवला गेला. तद्वरती 2 धावा पुन्हा एकदा हे कंप्लीट झाल्यात. 8 अंकावरती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. निखिल पस्ते एक वेगवान प्रचंड वेगवान गोंधळ आपण पाहतोय. पुन्हा आता चौथ्या 5व्या चेंडूसाठी सध्या प्रमोट झालेत. फुलटॉस आहे त्यावरती आक्रमण जर केले तेवढा परफेक्ट फटका मिळाला नाहीये. मात्र चेंडू तरी अगदी चाललाय बाउंड्रीच्या बाहेर आल्यात. अजून 4 धावा. अजून एक धमाका कपिलच्या बॅटमधनं. अजून एक आलाय दमदार चौकार.
अंतिम चेंडू असलेल्या डावामध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू आला, चांगला चेंडू सुद्धा प्रस्थापित झालाय. 12 धावा इथे धावफलकामध्ये लागल्या गेल्यात, एक गडी गमावला गेलाय. इथे पहा भीमा चेंडू स्वतः टाकला गेलाय. बॉलिंग स्ट्राईक वरती आपण गोदाच पाहतो. अक्षय आलेत. भीमर चेंडू आला. फ्रीडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडूचा सध्या इथं अवलंब झालाय. चेंडू चालला अगदी आपण पाहिलं तर तिथे अगदी शॉर्ट गल्ली रिझर्व मध्ये चेंडू अडवला गेला. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चेंडू होता. तिथे एक धाव आली पुन्हा एकदा. पंच 2 मिनिटं आपण मॅच थांबवा. 1च मिनिट फक्त. चला सामना सुरू करायचा आहे. 15 धावा आपण पाहतोय. अक्षयला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र ग्लास केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेलाय. चला यानंतरच्या मॅचसाठी टीम आनंदनगर पडघा आणि युव्ही स्पोर्ट्स नारे संघ आपण आला असं रिपोर्टिंग करा. यात आपला सामना खेळवला जाईल. धावसंख्या 16 वरती पोहोचले. 3 चेंडूचा खेळ सध्या प्रस्थापित झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12. तर आपण पाहिलं तर ते अक्षय आले. पुन्हा एकदा चेंडू आले की आपला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत, मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू निसटला गेला. रोशन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्याचा हातामधून अगदी सोपी झेल सध्या सुटली आहे. दोन धावा सध्या कंप्लीट केल्या गेल्या. कपिल वरती खूप काही निर्भर असलेल्या डावाचा आणि कपिल जोपर्यंत मैदानावर राहील तोपर्यंत मॅचचं चित्र संपूर्ण हातामध्ये तो घेऊ शकतो. त्या प्रकारचे ते फलंदाज नेहमी तो करत असतो आणि आज देखील त्याच्याकडे ते अपेक्षा आहे. सफल झाल्या. चेंडूला ग्लान्स केलाय, चेंडूला पाठवलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरचं क्षेत्र निवडलं, त्याला क्लिअर करणारा आलाय. हा अजून एक धमाका षटका ठोकलाय.
कपिलच्या पाठीमधून आलाय अजून एक षटकार. आई गाव देवी सध्या अतिशय खूप चांगल्या टच मध्ये आपण पाहतोय कपिल. अगदी तसं हे मैदान अगदी परिचयाचं आहे. इथेच नेहमी तो प्रॅक्टिस सेशन करत असतो. पुन्हा एकदा इथे पाहिलं तर अगदी फुलटॉस होता, त्यावरती आक्रमण चढवलंय. चेंडू चाललाय डीप पायलेच्या क्षेत्रामध्ये. पहा तिथे खूप चांगले एफर्ट्स होते त्या ठिकाणी. क्षेत्रक्षक होता त्याचा खूप चांगले एफर्ट्स त्याने दाखवले, तरी देखील चेंडूला थांबवू शकला नाही. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर आला. चौकार. बिमर साठी सध्या ते रिव्ह्यूची मागणी केली आहे. चला तिसरे पंच आपण पुन्हा एकदा आमच्या टेक्निशियन रूम मध्ये या. एका ऑफिशियल रिव्ह्यू सध्या इथे दिला जातोय आणि तिसरा पंच सध्या इथे उपस्थित होत आहेत. चला आपण या ठिकाणी योग्य डिसिजन तुमच्यामध्ये पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय की इथे चेक केला जातोय. इथे बिमर चेंडू आहे. एक्स्ट्रा हाईट फॅक्टर होता आणि रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे आणि इथे आपण पाहिलं तर 2 बिमर चेंडू टाकलेत. असा मला गोलंदाजाला चेंज करावा लागेल आता, अशी पंच देखील सूचना तेच करतायत आपण पाहतोय. आणि अगदी हाय स्पेसवरती चेंडू टाकला गेला. आणि जेव्हा आपण पहिला चेंडू टाकल्यानंतर दुसरा चेंडू जेव्हा टाकतो तेव्हा कुठेतरी फलंदाजाला दुखापत करण्याचा मानसिकतेने तो टाकत असतो, असा इथे सध्या गृहीत धरलं जात असतं. म्हणून त्याला अगदी 2 चेंडू टाकल्यानंतर त्याला बाद केलं जातं या माससाठी. पुन्हा या षटक्यामध्ये टाकू शकत नवीन गोलंदाज लगेच एका चेंडूसाठी टाकायचा आहे. गोलंदाज एंटर करा. अंतिम चेंडू आहे त्यासाठी लगेच एक गोलंदाज आहे. आपण चला जास्त वेळ घेऊ नका. 29 धावा झाल्यात. एक चेंडूचा खेळ सध्या इथे बाकी आहे. 29 धावा. कपिल अतिशय चांगल्या टच मध्ये आहे. विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज सध्या तो करतोय. एक षटका एका चेंडूसाठी आपण नवीन गोलंदाज पाहतोय तिथे. रोशन आलेत. अंतिम चेंडू असलेल्या डावामधील आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू आहे, त्याला पुल केलाय सक्सेसफुल. चेंडू चालला एक टप्प्यावर चाललाय बाउंड्रीच्या बाहेर आलाय. कपिलच्या पाठीमध्ये अजून एक चौकार. 4 धावा. सत्तावीस वरती 9 चेंडूचा खेळ त्याने खेळून काढलाय आणि 27 बॅटमधून आल्यात. एक अतिशय चांगली ताकदवान फलंदाजी सध्या तो करतोय. समोर आपण पाहिला आई गावदेवी कांदली 11 संघ आहे. त्याच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स गोंदाडे आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय मयूर आलेत. मयूर काटेसकर आलेत तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज. आणि आता याला धावा रोखावे लागतील.
तिसऱ्या षटकाच्या गोलंदाजाला कुठेतरी धावा रोखणं गरजेचं देखील असेल. चला कॅप्टन देखील इथे उपस्थित करून ठेवा. युव्ही स्पोर्ट्स नारे आणि आनंदनगर पडघा दोन्ही संघाचा कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचा आहे. पुन्हा खोलवर टप्पाचा परफेक्ट चेंडू टाकला गेला. इथे मात्र अपील केली आहे. ग्राउंडेड झाली आहे. बॅट पंचाने सध्या इथे दर्शविलाय. रनआउटची विकेट आहे का? बॅटेज रनआउटची विकेट सध्या दिली पंचांनी. बॅट ग्राउंडेड झाली होती आणि त्यांना धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये थोडे पुढे सरसावले आणि मला वाटते की कुठेतरी इथे अजयला आणण्यासाठी ही सध्या मानसिकता ठेवली असेल फलंदाजाने. ॲज अ बॅटर म्हणून अजय काल अतिशय विस्फोटक फलंदाजी केली या मैदानावरती. आज देखील त्याचा खेळ त्या प्रकारे पाहायला मिळेल का? कालच्या दिवसामध्ये अजयने खूप चांगला खेळ इथे प्रस्थापित केला होता. आज जर पाहिलं तर 33 धावा झाल्यात आणि 2 गडी गमावले गेलेत. पुन्हा आडव्या बॅटने आल्याला पुन्हा प्रहार केला. तिथे निखिल पसते होते. तशा हातामध्ये चेंडू निसटलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अजून एक चौकार. आता चौकार अजयच्या बॅटमधनं आलाय. अजयने कालची इनिंग जिथे स्टॉप केली होती तिथनं पुन्हा एकदा त्याने सुरुवात केली आहे आणि सुरुवात करत असताना शॉर्टम पुल केला. चेंडूला पॉवरफुल हिट केला जनरेट आणि चेंडूला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा सध्या मिळाल्या. यानंतरच्या मासाठी दोन्ही कॅप्टन इथे रिपोर्टिंग करा. युव्ही स्पोर्ट्स नारे त्यांचा विपक्षामध्ये आनंदनगर पडघा. पुन्हा एकदा इथे आपण पाहिले तर अगदी स्टॉप केला चेंडूला. डीपेक्सच्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 21 धावालिया. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मयूर काटेस्करने चांगलं षटक टाकले गेले. कमबॅक करून जरा षटक होतं जिथे 2 षटकामध्ये आतापर्यंत धावा त्याने खर्च केल्या 33 होत्या. तिथे आपण पाहिलं तर दुसरं षटक जे होतं अक्षयचं ते कुठेतरी महाग ठरलं होतं. इथे मयूर काटेस्कर चांगला कमबॅक करून देणारा हे सध्या षटक टाकतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पंच आमच्याकडे वळत असताना हा वाईट चेंडू आहे सध्या आणि वाईट चेंडू घोषित झालाय. कुठे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू टाकला गेला. थोडीफार का होईना मात्र अगदी योग्य टप्प्यावरती लाईन आणि लेन टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अशा प्रकारचा हा चेंडू टाकला गेला असावा. 39 धावा सध्या इथे झाल्यात. 2 गडी सध्या गमावले गेले. इथे आपण पाहतो कपिल आणि अजय चांगला खेळ त्यांचा प्रस्थापित होतोय आतापर्यंत. पुन्हा शफल झाला. एक्स्ट्रा वेग देण्याच्या प्रयत्नामध्ये शफल झाला. चेंडूला पाठवलाय डीप बाउंड्रीच्या बाहेर आलाय. अजून एक धमाका षटकार ठोकलाय. 6 धावा. अतिशय पॉवरफुल सध्या हिटिंग तो करतोय. फुल पॉवरफुल षटकार त्याने ठोकला. एक्स्ट्रा सफल झाले होते आणि अगदी आवडतीचा क्षेत्र आहे. कॉपी बुक स्टाईलने फटका सजवला आणि चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर केला. षटकार ठोकलाय. 33 वरती सध्या तो खेळतोय आतापर्यंत. 10 चेंडू फेस केले. 33 त्याचा बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. पुन्हा आता आडव्या बॅटने फटका खेचून मारला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि तिथे पुन्हा आता जीवनदान त्याला दिले. झेल सोडली आहे आणि 2 धावा. पुन्हा आता पहा चित्ताच्या चपलाईने ह्या 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय कपिल. कपिलला 2 सध्या जीवनदान दिले गेले असं सध्या इथे दिसून आलं. आमच्या स्कोरर सिद्धू याने सांगितले 2 कॅचेस त्याच्या सोडल्या ड्रॉप केल्यात आणि तिथे जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या फलंदाजा 2-2 कॅचेस जर ड्रॉप केल्या तर तो तुम्हाला कुठेतरी अडचणीमध्ये आणू शकेल.
47 वरती धावसंख्या आपण पाहतोय, 35 वरती वैयक्तिक खेळतोय. इथे पहा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉक्स ऑफ ब्रिजनच्या क्षेत्रामध्ये इथे अगदी पाहिलं तर फर्स्ट स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडायला गेला. वाईट चेंडू आलाय. 1+1 अशा 2 धावा सध्या इथे ऍड केल्या जातील. सोने पे सुहागा या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 49, 49 रन्स. तिसऱ्या षटकाचा अजून देखील शेवट झालेला नाही. 49 सध्या इथे धावा होताना आपण पाहतो. 50 कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अगदी एका धावेनंतर 2 गडी गमावले गेलेत. हेलिकॉप्टर चेंडू उडवलाय. तिथे आपण पाहिले तर शतक आहेत पुन्हा, आणि इथे एकच धाव सध्या आली आहे. षटक देखील झालंय, कंप्लीट झालंय. 50 कंप्लीट झाली आहे. आई गावदेवी गोंदाडे संघाची 50 कंप्लीट होताना आपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये आता किती धावा अजून केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. चला पुढच्या मॅचसाठी युवी स्पोर्ट्स नारे संघ आपला कॅप्टन इथे उपस्थित करून ठेवा. पडगा टीम इथे कॅप्टन ॲज उपस्थित आहे. खेळ सध्या प्रस्थापित झालाय आणि 3 चेंडू मध्ये आता 3 षटकांचा खेळ प्रस्थापित झालाय. इथे फुलटॉस आहे. पंचाने सध्या इथे भीमर चा इशारा दर्शविलाय. झेल सुटली आहे तिथे. पंचाने सध्या इथे रिव्ह्यूची मागणी केली आहे. चला पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच आपण इथे दाखल व्हा. इथे काय घडले मध्ये हे देखील पाहावं लागेल. आमचा टेक्निकल रूम मध्ये पुन्हा जॉईन होतील सर लारा सर. चला आपण या आणि आपल्या नक्कीच ते मार्गदर्शन आपण हा योग्य डिसिजन आहे ते आपण पोहोचवणार आहोत. सॉफ्ट सिग्नल आपला कळवायचा आहे. सॉफ्ट सिग्नल बीमर आहे. बीमर सध्या मागणी केली. बीमर साठी सॉफ्ट सिग्नल दिलाय पंचांनी. नो चेंडूच आहे आणि योग्य डिसिजन पण पुन्हा एकदा पोहोचवला गेला. फ्रीडचा चेंडू असेल पुन्हा एकदा. 1+1 अशा 2 धावा सध्या इथे येतील आपण पाहतोय. पुण्याचा कपिल आहे. आता स्ट्राईक मध्ये त्याच्याकडे संधी आहे. फ्रीडच्या चेंडूवरती आता मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र चेंडू इथे अडवला गेलाय. इथे फलंदाज बाद होतील. अजय भोईर मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. वाईट चेंडू सध्या इथे पंचांनी घोषित केलाय. कपिल चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या आतापर्यंत 35 धावा झाल्यात. 50 कंप्लीट तो करू शकतो. मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय आलेत. आकाश भोईर आलेत. इथे पहा फ्रीडचा चेंड वाईट चेंड होता नाहीये. फ्रीडचा चेंडू होता तरी देखील मात्र यशाचा फलंदाज उद्ध्वस्त केलं होतं. मात्र विकेट सध्या मिळणार नाहीये. कपिल यांनी कुठेतरी अगदी डोक्याला हात लावला असेल की हा फ्रीडचा चेंडू होता, त्यावरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करायचा होता. मात्र इथे आपण जर पाहिलं तर त्याला अपयश आलं. यशाचा फलंदाज उद्ध्वस्त केला.
प्रतीक लाकडं पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा आडव्या बॅटने फटका खेचून मारायचा होता. तिथे पाहिले तर काय घडले, पुन्हा रनआउटची विकेट मिळेल का नाही आहे. रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये इथे. अदरवाईज संपूर्ण डिसिजनला रिव्ह्यू दिला तर मात्र आपला दिवस रिव्ह्यू घेण्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे फक्त इथे एक डिसिजन तुमच्यापर्यंत असेल, कारण बिमरसाठी आपण तो फक्त बिमरसाठी ते चेक करण्यासाठी आपण तो देत आहोत. जर तो सक्सेसफुल ठरला तर आपण कंटिन्यू करत आहोत. अदरवाईज अनसक्सेसफुल ठरला तर जे तुम्हाला एक रिव्ह्यू दिला असेल तो देखील तुमच्याकडनं गमावला जाईल. एकच रिव्ह्यू असेल तो सक्सेसफुल ठरला तर तुम्हाला तो पुन्हा कंटिन्यू करता येणार आहे. त्याचा वापर तुम्ही करू शकता. अदरवाईज जर तुमचा अनसक्सेसफुल ठरला तर तो रिव्ह्यू तुम्ही गमावू शकता. त्याच्यामुळे योग्य फ्रीडच्या किंवा बिमर चेंडूसाठी ते योग्य डिसिजन तुम्ही घ्या, तरच तुम्हाला मात्र सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळेल. 54 धावा, मोठी धावसंख्या सध्या उभारली आहे. अजून मात्र आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे प्रस्थापित होणं बाकी आहे या डावामधील. तिथे आपण पाहतोय आकाशला कपिलची चांगली इनिंग आपण पेश करताना पाहायला मिळेल. तब्बल त्याच्या बॅटमध्ये 36 धावा आल्या. 14 धावा जर अजून आल्या सर या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं असं. मात्र साईक जर त्याला आता मिळाले तर तो करू देखील शकतो. मात्र आता आकाश भोईर षटका चौका ठोकून मॅच सबिगर बदलवेल का. सलमाचा जास्त वेळ आपण घेऊ नका. 54 धावा झाल्या, 54 रन्स. इथे पहा बिमर चेंडू आलाय की काय पुन्हा एकदा घडलंय. इथे बिमर आलाय, पंचारी सध्या बिमर घोषित केलाय आणि 4 धावा 1+4. सध्या इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या षटकामध्ये 2 बिमर चेंडू टाकले गेलेत आणि पुन्हा एकदा हा गोलंदाज इथे गोलंदाजी करू शकणार नाही आहे. आता निखिल पस्ते यांची जिम्मेदारी वाढली असेल की आता कोणत्या गोलंदाजाला आणायचं. आता नवीन गोलंदाज लगेच इंटर करा. चला एक अवधवी कांदे 11. आतापर्यंत 2 गोलंदाज आपण पाहिले कांदली टीमचे की बॅन लावला त्यांच्यावरती या मॅच साठी. दोघांनी बिमर चेंडू टाकला गेला आणि कांदली संघ दोन्ही संघाचा विचार केला तर गोलंदाजाचा थोडाफार अभाव जाणून येतो. आतापर्यंत मोहिर 35 एक षटक सोडलं त्यानंतर त्याच्यामध्ये कुठे गोलंदाजीचा अभाव खूप जाणवतो कांदली संघांमध्ये. मनोज आलेत नवीन गोलंदाज. 59 धावा स्पर्धेमध्ये हायस्ट टोटल उभारेल का हे देखील पाहावं लागेल. इथे पहा शॉर्ट पूल केला, चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलाय आणि फेकून दिलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. षटकार पुन्हा एकदा बॅट अगदी टो वरती चेंडू लागलाय. तिथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू मध्ये पोहोचले, पुन्हा एकदा मागे फिरलेत. पहा इथे थोडं नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. इथे चेंडू पुन्हा एकदा सोडलाय आणि कपिल पहा अगदी भाग मिल्खा भागची आठवण करून देणार. रनिंग बिटवीन विकेट त्याची पाहायला मिळाली. अगदी वेगाने चेंडूवरती मात्र झेपावला आणि त्यावरती मात्र गोलंदाज आपण पाहिले मनोज आहेत. चेंडू पर्यंत पोहोचले, पुन्हा एकदा बॅक टू बॅक आले आणि पुन्हा एकदा दोघांकडनं तसे भाग मिल्खा भागची आठवण करून देणार ते धावपटू पाहायला मिळाले. 67 रन्स. फुलटॉस आहे त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता मात्र धाव एकच धावले. पुन्हा एकदा दुसऱ्याचा प्रयत्न केला तरी ते दुसरे कंप्लीट होईल का आणि 2 धावा सध्या इथे कंप्लीट झाल्यात.
उलटा चेंडू आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलं, चेंडूला पाठवलं आहे, षटकार आलाय आणि एका षटकाराने अजून धावसंख्या आपण वाढली पाहतोय. तब्बल 75 धावा हायेस्ट टोटल या स्पर्धेमधील उभारले गेले. आई गावदेवी गोंदाडे संघाने 75 धावा सध्या उभारल्या गेल्या 4 षटकांमध्ये. चला यानंतर आपण टॉस देखील तिथे करत आहोत. एका बाजूला आपण पाहतोय युव्ही स्पोर्ट्स नारे आणि त्याचा विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल. आनंदनगर पडघा. चला यानंतर आपण जितेश पस्ते यांच्या शुभास आपण टॉस करतोय. या ठिकाणी आपण टॉस करतोय. नाण्याच्या 2 बाजू असेल, एका बाजूला केव्हीबीसी कांदली, दुसऱ्या बाजूला बबलू स्मोदी. कोणत्या संघाने कॉल देईल? युव्ही स्पोर्ट्स नारे. जितेश पस्ते यांच्या शुभ असते आपण तो टॉस करतोय. बबलू स्मोदीचा कॉल आलाय आणि आता आज बऱ्याच खूप वेळानंतर केव्हीबीसीचा कॉल आलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ. आपण पुन्हा आता विराजमान व्हा. या ठिकाणी आपण पाहतो नाणेफेक सध्या जिंकली आहे. टीम आनंदनगर पडघा संघाने नाणेफेक जिंकली आहे. 4 षटकांचा मॅच असेल. 4 षटकांमध्ये निर्णय काय घेशील? फील्ड करू आम्ही. फिल्डिंग करणार आहात. एक युव्ही स्पोर्ट्स नारे संघ म्हटलं वाडा परिसरात एक चांगला संघ आहे. त्यांच्या समोर फिल्डिंग करत असताना त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत. आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्या टीम मध्ये असे की फॅक्टर असे कोणते गोंध असे की ज्याच्याकडनं तू ॲज अ कॅप्टन म्हणून खूप मोठी तुझी जिम्मेदारी असेल की त्यांच्यावरती तू खांद्यावरती ओझं देशील? रवी आहे, रुपेश, आयुष आणि विजय. आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा कशा वाटली तुला? या विभागामध्ये येऊन खेळताना अतिशय चांगलं मैदान आपण पाहतोय. एक लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा केव्हीबीसी कांदली टीमने ही आयोजित केलेली स्पर्धा, याच्याबद्दल काय म्हणशील? खूपच चांगलं आयोजन केलंय. आम्हाला खेळण्याची संधी मिळाली, आम्हाला खूप चांगलं वाटलं. यानंतर आपण जातोय. कॅप्टन आहे दिल्ली स्पोर्ट्स नारे संघ. अगदी नाणेफेकीचा कॉल तुम्ही केला होता, मात्र तुमचा विपक्षामध्ये नाणेफेकीचा कॉल आला. आता तुमच्या वाट्याला फलंदाजी आली आहे. फलंदाजी करताना किती धावांचा टार्गेट माइंडसेट असेल? नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते की फॅक्टर फलंदाजी ज्याच्याकडनं खूप अपेक्षा असेल? ओमकार पाटील, रोहन पष्टे. संपूर्ण आयोजनामध्ये काय म्हणशील? युव्ही स्पोर्ट्स नारे म्हटलं तर एक नारे करांची खूप चांगली टुर्नामेंट आपण अनेकदा पाहत असतो. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुला संपूर्ण ॲटमॉस्फिअर पाहता ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर अतिशय चांगलं मैदान इथे उपस्थित करून दिलं कांदले टीमने. आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा जर आपण पाहिली तर स्पर्धेमध्ये काय म्हणशील? खूप सुंदर असं आयोजन आहे. आम्हाला इथे खेळण्याला संधी दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. आणि टॉस सध्या जिंकलाय आनंदनगर पडघा टीमने. आनंदनगर टीम पडघा बंदो टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओवर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच.
पहिल्या चेंडूवरती मात्र मयूर काटेस्कर बाद झालेत. पहिल्या चेंडूची सध्या विकेट गमावली गेली आहे. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज कपिल आहेत आणि पहिल्या चेंडूची विकेट सध्या मयूर काटेस्कर बाद झाले. नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय आलेत. अक्षयच्या सोबती आपण पाहतोय प्रतीक छोटू सध्या बॅटिंग स्टान्स वरती आहेत. सर पंकज पस्ते वेलकम. शुभागमन झाला पंकज पस्ते यांचं वेलकम सुस्वागतम. पुन्हा दुसरा चेंडू देखील विकेट सध्या मिळवली आहे. अक्षय तिथे आले होते आणि अक्षयला देखील मात्र पहिल्या चेंडूत डायमंड डकचा शिकार सध्या तो ठरताना पाहायला मिळाला. फलंदाज बाद आणि अजून एक धक्का लागत असताना आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा. टीम आई गावदेवी कांदली 11 संघा लागताना आपण पाहतोय फ्लाईट दिली होती चेंडूला आणि फ्लाईट देत असताना कपिल एखाद्या चांगल्या प्रकारे सध्या चेंडू टाकतोय. चांगल्या प्रकारे चेंडू डिलिव्हर करतोय आणि 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक सध्या विकेट सध्या त्याने मिळवलेत. यानंतरची मॅच आनंदनगर पडघा आणि नंतर विपक्षामध्ये आपण पाहतोय युवी स्पोर्ट्स नारे संघ. नवीन बॅटर आपण पाहतोय रोशन पस्ते आलेत. मोठी धावसंख्या आहे. तब्बल आजच्या या स्पर्धेमध्ये पहिली उच्चांक ज्याने गाठलाय. पुन्हा तिसरा चेंडू देखील योग्य टप्प्यावरती टाकला गेला. इथे थोडा प्रॅक्टिसचा अभाव जाणून येतो. टीमचा विचार केला तर आई गावदेवी कांदली 11 संघ आपण पाहिलं तर प्रॅक्टिसचा अभाव खूप सारा जाणून आला आणि तिथे आपण पाहिलं तर 3 चेंडूवरती 2 विकेट आले. त्यावरती एक निर्धाव डॉट चेंडू पाहायला मिळाला. थोडी खराब कामगिरी इथे सध्या आपण पाहतोय. पुन्हा आडव्या बॅटने फटका खेचून मारलाय. चेंडूला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय रोशन पस्तेच्या बॅटमधून. हा पहिला डावाचा आगाज करणारा षटकार 6 धावा. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर षटकाराच्या अगदी क्षेत्रामध्ये सध्या ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत रोशन पस्तेच्या बॅटमधून. अजून एक धमाका आलाय. बॅक टू बॅक इनर दुसरा आणि आता पहिली अगदी आडव्या बॅटने मारला. आता सरळ बॅटने फटका खेचून मारला. षटकार ठोकलाय. आज जर आपण पाहिलं तर अगदी 2 दिवसामध्ये आमंत्रित संघ सध्या इन्व्हाइट संघ इथे आपण पाहिले. उद्या 2 दिवसामध्ये ओमसाई क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धा पाहायला मिळेल. 12 चला गगन जाधव आपले स्वयंसेवक कुठे असेल त्यांना पाठवून द्या चेंडू आणण्यासाठी. आमच्या साईनाथ भोईर यांचा देखील शुभागमन वेलकम. आपलं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेट चाहते आहेत आणि जेव्हा जेव्हा
या परिसरामध्ये क्रिकेटचे सामने असतात तेव्हा ते आवर्जून ते उपस्थित होत असतात आणि त्यांचं पुन्हा एकदा या मंचावरती आपण करते स्वागत, सहर्ष स्वागत, वेलकम. बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूची विकेट आले, त्यानंतर एक निर्धाव आला, त्यानंतर 2 चेंडूचे 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेत. फलंदाज रोशन पस्ते पुन्हा आडव्या बॅटने फटका खेचून माझा प्रयत्न असे तिथे आले, आकाश होते आणि चेंडू मात्र अडवला गेला, फेकलाय. तिथे पाहिले तर 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्या पाहायला मिळाली. पहिल्या षटकात सध्या समाप्ती झाली. खेळाडू जर दुखापत झाले असेल तर आपण चौदा धावा सध्या आपण पाहतोय धावफलकावरती. 14 धावा लागल्या गेल्या. अजून मोठं टार्गेट आहे, मोठा पल्ला गाठायचा आहे. 4 चेंडू खेळ सध्या खेळला आणि रोशन पस्तेने 4 चेंडूमध्ये 14 धावा सध्या इथे जमा केल्यात. कोणाचा युनिकॉर्न बाईकची चावी जर हरवली असेल तर इथे आमचा समाज कक्षामध्ये जमा आहे. त्याचा बेल्ट वरती केदारनाथ असं लिहिलंय आहे. जर कोणाची असेल तर आपण ती बाईकची चावी आमच्या समाज कक्षातून घेऊन जा. 14 धावा दुसऱ्या षटकाने गोलंदाज कल्पेश आले. तिथे परफेक्ट फुलेचा चेंडू टाकला गेला आणि तिथे काय घडले पहा. LBW ची विकेट सध्या इथे मिळाली. फलंदाज बाद. निखिल पस्ते आले, नवीन बॅटर आपण पाहतोय. कल्पेश आलेत बॉलिंग सांगमध्ये. चांगलं पहिला चेंडू टाकला गेला, पुन्हा आता अपील केले मात्र इथे नाहीये. तिने असल्या सोडू जाणार शेड्यू इथे पाहिला. बस इथे अगदी लेग बाईटचे एक धाव सध्या इथे उपस्थित होताना आपण पाहतोय. एकेका धावमध्ये काय होणार नाहीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला मोठी धावसंख्या उभारत असताना षटकात चौकात ठोकावे लागतील तरच मॅच मात्र तुम्ही जिंकू शकता. अदरवाईज गोंधाडे संघ कधी हवी ठरेल हे देखील तुम्हाला कळणार नाहीये. गोंधाडे संघाचा विचार केला पुन्हा आता सरळ बाटने फटका खेचून मारला, चेंडूला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अजून एक धमाका, तिसरा षटकार आलाय रोशन पस्तेच्या पाठमधून. षटकार
3 षटक्यात ठोकलेत. विजयाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय, जिंकण्याचा प्रयत्न करतोय रोशन पस्ते. सध्या 21 वरती 3. अजून एक कांदली टीमचा एक नवीन सितारा सध्या इथे पेश होतोय. अजून एक मात्र आडव्या पाठने फटका खेळून मारलाय, चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर आलाय. अजून एक षटकार आणि जितेश पस्ते टाळ्या वाजवतात, कारण त्यांना माहिती अजून एक सितारा आपल्या संघामध्ये ऍड होऊ शकतो आता, कारण नवीन नवीन खेळाडू सध्या ते प्रोत्साहित करतात. निशांत पस्तेला प्रमोट केलं, त्याने चांगली कामगिरी केली आहे. विरू पस्तेला प्रमोट केलं, त्याने चांगला खेळ प्रस्थापित केला. पारस देसले असतील, छोटू असेल, खूप चांगला खेळ त्याने प्रस्थापित केला. पुन्हा अगदी वेगाने बॅट फ्लो होता तिथे. पहिल्यांदा अलोन द कार्पेट चेंडू आलाय, तिथे एकच धाव घेतली जाईल. अतिगाई संकटात नाही असा प्रकारचं चित्र सध्या इथे पाहायला मिळालं असता, मात्र एकच धाव घेतली. आणि आता मात्र निखिल पस्ते जे संघाचा कॅप्टन आहे ते स्ट्राईकवरती आलेत. निखिल पस्ते देखील कांदली टीमचा एक महत्वाचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे. मात्र थोडा प्रॅक्टिसचा अभाव असल्या कारणाने सध्या ते अगदी क्रिकेटपासून थोडे दूर आहेत. तरी देखील त्यांना क्रिकेटच्या वेडापासून कुठे थांबवलं नाही, त्यांना या मॅचमध्ये घेऊन आले स्वतःला. ते सरळ बॅटने फटका खेळून मारला. तिथे आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट चेंडू चालला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले, तिथे मात्र एकच धाव घेतली गेली. षटक कंप्लीट झालंय आणि एका धावेने पुढे धावफलक जाईल 29 वरती. 29 धावा, 3 गडी सध्या गमावले गेलेत. 2 षटकांचा खेळ सध्या प्रस्थापित झालाय आणि 2 षटकामध्ये 29 अजून करायचे आहेत. आपण पाहिलं तर 12 चेंडू 47 धावा. एकोणतीस धावा 47 करायचा आहेत आता. 12 चेंडू 47 धावा सध्या अक्षय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, त्याच्यावरती आक्रमण करताना पाहायला मिळत होते, मात्र आक्रमण करताना कुठेतरी बॅट चेंडू मध्ये संपर्क नाहीये. आला अजून एक डॉट चेंडू. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेला मोठे फटके आणणं देखील स्वाभाविक असतं आणि ते फटके सध्या रोशन पस्तेने आणलेत. आणि मात्र ते फटके आणल्यानंतर त्याच्यावरती जी जिम्मेदारी आहे ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. मात्र निखिल पस्ते कॅप्टन आहे, त्यांनी जर असा प्रकारचा डाव सावरला तर मॅच देखील जिंकू शकतात. या ठिकाणी आपण पाहतोय पंच लक्ष द्या, जर थ्रो ऍक्शन असेल तर इकडनंच तिथे नो चेंडू दिला जाईल. आणि थ्रो ऍक्शन कुठलीही कांदली टुर्नामेंट जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तिथे अनेक मोठमोठ्या गोंधळ देखील थ्रोची ऍक्शन मध्ये त्यांना पकडून त्यांना बाहेर काढले गेले. त्यामुळे एक नोंद घ्या की इथे थ्रो ऍक्शन चालणार नाहीये. चला पंचाने ते नो घोषित केलंय, थ्रो ऍक्शन म्हणून पकडलाय गोलंदाजाला आणि थ्रो ऍक्शन मध्ये त्याला बाद केले गेले आणि पेनल्टी देखील दिली जाईल 2 धाव्यांची. असा 3 धावा सध्या इथे या 2 धाव्याने आपण ऍड करतोय. 34 वरती धावसंख्या आहे आणि स्पर्धेमध्ये पुन्हा हा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीये. ऍक्शन आपली पाहिजे थ्रो ऍक्शन मध्ये थोडा आढळला गेला, त्रुटी आढळल्या त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याच्यामुळे त्याला इथे बाण लावलं गेलंय. या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठ्या गोलंदाजांना इथे या स्पर्धेमध्ये कादलिकांचे जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तिथे त्यांना अशा प्रकारचा बाण हा लावला जातो. चला वाफाले संघ देखील उपस्थित झालाय, अंकुश जाधव अगदी वेळेवरती उपस्थित झालेत. आणि आज जर आपण पाहिलं 3 वर्ष गेले या कालावधीत, त्याच्यानंतर आज एक नवीन गोलंदाज आपण इथे थ्रो ऍक्शन काढलाय. मात्र खूप साऱ्या गोलंदाजांना कांदलीकरांनी थ्रो ऍक्शन म्हणून बाद केलं गेलंय. त्याची नावं मी आता घेत नाही, मात्र खूप मोठे मोठे गोलंदाज होते, त्यांना देखील थ्रो ऍक्शन मध्ये कांदलीकरांनी पकडून त्याला बाहेर काढलं होतं.
फ्रीडचा चेंडू असेल. चला ओके, थँक्यू दयानंदजी पाटील सर, मॅन फ्रॉम दापोडे, सध्या पंचाचे भूमिकेत आहेत. आणि आमचे राहुल पाटील सर देखील आहेत. चौतीसावा आपण पाहतोय. आणि आता नवीन गोंधळ आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक मध्ये आणला गेलाय, पियुषला आणलं गेलंय. पुन्हा आता छाप केल्या चेंडूला अगदी पहा, अगदी कडक फटका पाहायला मिळाला. तिथे पाहिलं तर एकच सवाल आहे. पुन्हा आता रोशन पस्तीला सायकल आणले गेले, त्याने आतामध्ये 4 षटकार ठोकलेत. आणि जितेश पस्ती यांची नजर असेल या खेळाडूवरती, कारण अजून एक खेळाडू ऍड ते करू शकता आपल्या संघामध्ये. पुण्यात आपण पाहिलं तर इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी वाईट चेंडू पाहायला मिळाला. आणि 35वा सध्या आपण पाहतोय. कांदली टीम आज एक पहिला सामना जिंकला. हा सामना कांदलीकरांनी जिंकला तर मग अगदी कांदली वर्सेस कांदली मॅच पाहायला मिळेल. मात्र अगदी गोंधळे संघ अगदी खूप लक्ष दूर त्याने ठेवलंय. गोंधळे संघ अगदी विजयाच्या उंबरवरती शिरकाव करू शकतो. इथे पाहिलं आपण पुण्यात आडव्या बॅटने फटका खेळत असताना अगदी बॅटच्या परफेक्ट मिडल झाला नाहीये. तिथे पाहिलं तर आपण एक धावालिया, एक धावाने काही होणार नाहीये. मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. आणि गोंधळे संघाचा विचार केला तर अगदी ताकदवान फलंदाजी कपिल, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अजय असतील, आकाश असतील, खूप चांगला खेळ त्याने प्रस्थापित केला. आणि खास करून कपिलची ती काय अफलातून इनिंग होती, अफलातून लाजवाब त्याने इनिंग पेश केली. विस्फोटक, आक्रमक, विध्वंसक फलंदाजी काय असे हे सध्या रूप त्याने दाखवून दिलं. पुण्याचा चांगला फटका आहे. तिथे मात्र शॉट कव्हरला शतक्षक तिथे उपासे होते अक्षय, आणि तिथे रनआउटची विकेट आली आहे. आणि निखिल पस्ते आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचले नाही. त्या अनुषंगाने त्याला बाद करून सोडले गेले. बाद झालाय. पण 49 धावा करायचा आहेत. उर्वरित चेंडू असतील 7 चेंडू, 7 चेंडू मध्ये 39. विजय आलेत. विजय आलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा आता मात्र आठव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका आलाय. सध्या आपण पाहिलं तर एकच सवालिया. प्रत्येक शनिवारी वारंवार आपण पाहिलं तर आठव्या बॅटने फटका अगदी षटकात ठोकण्याचा प्रयत्नामध्ये मनसुबा असायचा फलंदाजाचा. मात्र इथे आपण यापूर्वीच्या अगोदर आपण 5-6 वर्षापूर्वीचे क्रिकेटर जर पाहिले तर त्यांचा अगदी वी मध्ये फलंदाजी करायचे किंवा कुठे आपण पाहिलं सरळ बॅटने फटके आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. आता थोडा काळ आपण जर आपण पाहिलं, थोडा काळ दिला नवीन फलंदाजांना चान्स, तर त्यांनी ते नवीन आविष्कारी फटके सध्या खेळण्याचा प्रयत्न नक्कीच ते करतायत. प्रत्येक श्रेणीवरती अगदी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र असेल, रिव्हर्स अटेम असेल, स्विच हिट असेल, खूप चांगले फटके त्यांनी तर प्रमोट केलेत. आणि आपण पाहिलं असेल वारेटगावचा सुपुत्र अर्थात प्रथमेश ठाकरे, या फटक्यांसाठी त्याला ओळखला जातो. अनेक विविधते नटलेले फटके तो खेळत असतो. आणि त्याची मॅच पाहण्यासाठी आम्ही देखील त्या दिवशी 2 दिवसापूर्वी मॅच पाहण्यासाठी गेलो होतो. सुदामजी पस्ते यांचा शुभागमन इथे झालाय. वेलकम. एक अतिशय क्षेत्ररक्षणामधील अतिशय चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली आहे. आणि शरद जाधव महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, त्यांचा देखील शुभागमन झाला. शरद जाधव आपण मंचावरती या. सुदाम पस्ते वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. यानंतर आनंदनगर पडघा संघ आपण फील्ड साठी तयार राहायचा आहे. बी अलर्ट. अजून मोठ्या धावसंख्या करायचा आहेत. 6 चेंडू मध्ये आता किती करू शकतात हे देखील आता पाहावं लागेल. मागचे मॅच आपण पाहिले कांदली संघ अगदी निसटता विजय त्याने मिळवला आणि बासे संघाला आज खऱ्या अर्थाने
त्या गोलंदाज रोहितला मला वाटतं झोप तर लागणार नाही आणि त्याला ती मॅच खूप दिवस आठवत राहील. आणि इथे फलंदाज सध्या बाद झाला. यस्ट्रांदा फर्निचर डिस्ट्रॉय केले गेला. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. वेलकम सुदाम पस्ते. अजून एक चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित केलाय कांदली टीमने. करायचा आहे आणि 38 धावा करण्यासाठी तत्परतेने फलंदाजी केली तरी मॅच जिंकू शकत नाही. मात्र आता नवीन बॅटर्स आता एंटर झालाय. फटका चांगला आहे. तिथे आपण पाहिलं तर चेंडूला ग्लान्स केला. चेंडू चाललाय फायनलच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये. चेंडू झाला फरार आणि धावा मिळतील. 4 आलाय चौकार. चार चेंडूमध्ये 34 करायचं आहे. थोडं विजयाचं अंतर कमी करण्याचं कार्य सध्या करतात फलंदाज मनोज आलेत नवीन बॅटर. पुण्याचा सफळ झालाय. तिथे आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटक्याला तर ग्लान्स केलंय. तिथे एकदा वाले पुन्हा एकदा फोर्स केला. चेंडूला चॉप केला. चेंडू चाललाय पावण्याच्या क्षेत्रामध्ये आणि डीप मध्ये. चेंडू झाला फरार. धावा मिळते 6. आला अजून एक षटकार. चेंडू अडला जाईल. तद्वरती मात्र धावा कंप्लीट झाला. त्यामध्ये आपण पाहिलं एकच आली. खूप जास्त धावाच्या अंतराने सध्या इथे फलंदाजी करणारा संघ आई गावदेवी कांदली 11 संघ अगदी पिछाडीवरती राहिला आणि 1 शून्यमध्ये करायचा आहे 26 धावा. तरी देखील 50 करू शकला ही मोठी बाब आहे. हा चेंडू मात्र किती संपन्न झाला आणि इथे मॅच सध्या जिंकली आहे. अर्थातच फलंदाज करणारा संघ परास्त झाला आणि त्याचा विपक्षामध्ये संघ आपण पाहिला तर आई गावदेवी गोंदाडे संघ मॅच जिंकली आहे. हार्ड लक गाईज अँड वेल प्लेड टीम गोंदाडे. हार्ड लक गाईज कांदली टीम खूप चांगला खेळ. तरी देखील आपण 51 धावांपर्यंत मजल मारली 50 पर्यंत आणि मॅचचा मान होता मॅच खेळाडू नो डाऊट वन अँड ओनली. त्याने मात्र धावा केल्या 36. 13 चेंडू फेस केले 36 धावा आणि 14 धावा देत असताना एका षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या. तर वन मॅन आर्मी कपिल या मॅचचा मान होता मॅच खेळाडू. चला कपिल आपण या